परमपवित्र भगवाध्वज, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते, काही काळापूर्वी आपण परीक्षेला बसलो होतो आणि त्या परीक्षेत आपल्याला जर 90% गुण येण्याची अपेक्षा होती, ती अपेक्षा काही फोल ठरवून आपण 70% वर आलो आहोत. आज ज्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन होत आहे त्या दोन्ही पुस्तकांची नावं आपण नीट बघितलीत तर ते दुर्लक्षित हिंदू हितवादी आणि सावरकर सकारात्मक विचारांची गुरुकिल्ली आहेत. हिंदू हितवाद हा जर दुर्लक्षिला गेला तर या देशात काय होतं ते आता आपण बघितलं. आणि इथून पुढे पुन्हा एकदा तुम्हाला मला सगळ्यांना जोडणारा जो बंधुभाव आहे, जे बंधुत्व आहे, ते जे हिंदुत्व आहे, ते पुन्हा एकदा सक्षम, पुन्हा एकदा कणखर बनवायचं असेल तर आपल्याला विचार सकारात्मक ठेवावा लागेल. त्याची गुरुकिल्ली सावरकर आहे. आजपासून 101 वर्षांपूर्वी सावरकरांनी हिंदुत्व नावाने ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात ते निषेध करतात की जे हिंदुत्व जे आहे ते हिंदूंचं बंधुत्व आहे, त्यांचं एकत्व आहे आणि त्यांच्या राजकीय अधिकाराचं संरक्षण आहे. गेल्या 10 वर्षांपासून जो राजकीय पक्ष सत्तेमध्ये आहे त्या राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत असल्यामुळे आज आपल्या राजकीय अधिकारांवर काहीही गदा येत नाही. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्याला जो निसर्गदत्त अधिकार आहे तो म्हणजे जगण्याचा, त्याच्यावर मात्र गदा आलेली आहे. आणि म्हणून इथून पुढे आपल्या हिंदुत्वाचं जर कुठलं कार्य असणार आहे तर ते म्हणजे पुन्हा जे आपण जातीपातीत विभागलो गेलो आहेत त्या जातीपातीच्या भिंती तोडून सर्व हिंदूंचं एकत्रीकरण ही पहिली पायरी. मग त्यासाठी करायचं काय तर मार्ग अत्यंत सोपे आहेत. सावरकरांनी त्यांच्या 13 वर्षाच्या कालखंडात याचे अनेक वेळा धडे घालून दिलेले आहेत की ही सामाजिक विषमता ही कशी मिटवायची, जाती द्वेष, जाती भेद कसा नष्ट करायचा. सावरकरांचं एक वाक्य आहे की जाती द्वेष संपवण्यासाठी आम्हाला बॉम्ब गोळ्यांची नाही तर बंदीच्या लाडवाची गरज आहे. सावरकरांनी सहभोजन घेतली, पूर्वास्पृश्य लोकांना मंदिर प्रवेश करून दिला, अनेक मंदिरे त्यांच्या दर्शनासाठी मुक्त करून दिली. आज ज्याला आपण सामाजिक समरसता म्हणतो ती अनेक समारंभातून निर्माण करून दिली. जसं की अखिल हिंदू गणेशोत्सव हा महिना झाल्यावर पुढचा महिना आपला श्रावण मास जो धार्मिक असतो, अनेक सण तिथून चालवतात हिंदूंचे. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. जसे आपण घरात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतो, सत्यनारायणाचे कार्यक्रम आयोजित करतो, त्या प्रसंगी आपल्या घरी काम करणाऱ्या मावशी असतील त्यांना आग्रहाने निमंत्रण द्या. बाहेर अनेक ठिकाणी सत्यनारायणाचे कार्यक्रम असतात. आपण त्याच्यात सहभागी होऊन समाजातल्या सगळ्या घटकांना तिथे एकत्र घेऊन या. यांनी बंधुभाव वाढीस लागतो. जातीभेद निवळायला हे सण, हे उत्सव हे एक माध्यम आहे. त्या माध्यमाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. गणेशोत्सव तर मोठा सण आहे, अखिल हिंदू समाजाचा सण आहे. त्यामुळे आपल्या घरी जेव्हा केव्हा गणपतीची स्थापना होते त्याच्यानंतर आरत्या म्हटल्या जातात, त्यावेळेला आपल्या जे सहनिवास असतो, सोसायटी ज्याला मराठीत म्हणतात, त्या सहनिवासामधल्या सगळ्या सदनिकांमधल्या सगळ्या सभासदांना आग्रहाचं निमंत्रण द्या. त्यानिमित्ताने ही पुस्तकं जी आहेत ती आपण भेट देऊ शकता. सावरकर विचार त्याद्वारे आपण त्याचा प्रचार करू शकता. ही झाली एक पायरी. दुसरी आहे ते आपल्या नैसर्गिक अधिकाराचं संरक्षण आहे. मग आपल्या नैसर्गिक अधिकारांवर हे कुठल्या प्रकारे गदा येत आहे हे ओळखायला पाहिजे.
1947 साली जिहादी फुटीरतावादी इस्लामी मानसिकतेला आपण एक भूभाग देऊन टाकला. त्याचं नाव आहे पाकिस्तान. पण पाकिस्तान ही विचारधारा आहे, तो केवळ भूप्रदेश नाही. आपण म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी. ही युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्याला जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इस्लामी दहशतवादाच्या माध्यमातून दिसून येते आहे. आपण एक पाकिस्तान दूर केला तशी असंख्य पाकिस्तान ही भारतात आज निर्माण झालेली आहेत, नव्हे सुप्तावस्थेत आहेत आणि ती कधीही फुटू शकतात याची जाणीव हर घडी आपल्याला असली पाहिजे. कितीही उच्च विद्याविभूषित असला तरी जिहादचा मार्ग न सोडणारे घटक आज आपल्या अवतीभोवती वावरत आहेत. त्यांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत, त्यांच्या स्वतंत्र चाकऱ्या आहेत, पण हे सगळं सांभाळून देखील ते त्यांच्या मजहबाकडे आकृष्ट झालेले आहेत. संविधानापेक्षा कुराण हे श्रेष्ठ ते मानतात आणि त्या कुराणाचा वापर करून, तिथल्या हदीसचा वापर करून भारताला इस्लामिक स्टेट बनवायचा त्यांचा विचार ते दिवसेंदिवस प्रबळ करत चाललेले आहेत. याला अटकाव करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि तिथले व्यवसाय हे कोणाचे आहेत ते तपासून बघणे. आपण ज्या टॅक्सीने प्रवास करतो ती टॅक्सी कोणाची आहे हे तपासून बघणे. आपण ज्याच्याकडून भाज्या घेतो किंवा आपण ज्याला भंगार विकतो तो कोण आहे हे तपासून बघणे. आपल्या घरी ज्या काही वस्तू असतील त्याची दुरुस्ती करायला येणार कोण आहे हे तपासून बघणे. आणि नक्कीच अहिंदू नाव जर असेल तर त्याला नाकारणे. ही पहिली गोष्ट ही आपल्या हातात निश्चितपणे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय उभारणे. मला कोणीही सुचवलं नव्हतं की प्रकाशन व्यवसाय त्याचा आरंभ कर, मला कोणीच सांगितलं नव्हतं. पण मी ठरवलं, आपण नेहमी म्हणत असतो की डाव्यांचे इकोसिस्टीम आहे, अस्तित्वात आहे. त्यांनी एखादी गोष्ट म्हणजे त्यांनी कुजबूज जरी केली तरी ती जगभर पसरेल. आता तो उदाहरण द्यायचं म्हणजे ऑर्गायझम राहा. तुम्हाला लक्षात येईल हिंदूंची स्वतःची किंवा उजव्या विचारधारेची स्वतःची काहीतरी एक पद्धत पाहिजे, यंत्रणा पाहिजे. या उद्देशाने मी माझी स्वतःची प्रकाशन संस्था तिची सुरुवात केली. लाभ होईल नुकसान होईल हे मला माहिती नव्हतं. सुदैवाने अक्षय जोग सारखे, जयेश मिस्त्रींसारखे लेखक मला लाभले आणि सावरकर विचार आज हळूहळू हा संबंध महाराष्ट्रात, भारतात, परदेशात हा पोहोचवला जात आहे. त्याच्यात माझं देखील खारीचा वाटा आहे याचा मला अभिमान आहे. तर या व्यवसायात आपण निश्चित यावं. अडचण असेल तर आता आपल्याकडे योजना देखील सुरू झालेली आहे. अनेक संस्थांची मदत घ्यावी, पण व्यवसाय हा अवश्य करावा. मग तो फळांचा असू दे किंवा वाहन चालकाचा देखील असू दे. कुठलाही व्यवसाय करण्यास हिंदूंनी आता कचरू नये. ही झाली दुसरी पायरी. तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे ज्या कुराण आणि हदीस मधून आपल्यावर अन्याय होतो आहे, अन्यायकारक वक्फ बोर्ड निर्माण झालेला आहे. जे कुराण आणि हदीस सांगतात की जास्तीत जास्त मुमीन या धर्तीवर आणले पाहिजे आणि आमची धर्मांतरण केली जातात, त्या कुराण आणि हदीसचा सखोल अभ्यास करून त्याच्या विरुद्ध म्हणजे धर्मांतरणाविरुद्ध ठोस उपक्रम आपण आरंभ केला पाहिजे. या धर्मांतरणाविरुद्ध दोन पुन्हा पद्धती आहेत. पहिली म्हणजे स्वजातीय म्हणजे स्वधर्मीय बंधूंना आपल्या धर्मापासून परावृत्त होऊन दुसऱ्या धर्मात जाण्यापासून रोखणे, आणि दुसरी आहे ती म्हणजे ज्याला आपण घरवापसी म्हणतो, जी सावरकरांनी स्वतः केली. अंदमानात असताना देखील शुद्धीकरण ज्याला म्हणतात ते. या माध्यमातून आपण आपल्यावर जे नैसर्गिक जगण्याच्या अधिकारावर जे सावट आलेलं आहे, हिरवं सावट आलेलं आहे,
ते थोपवू शकतो. याच्या पुढे उशीर करून भागणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही पाकिस्तानवादी फुटीरतावादी मानसिकता ही देशाचं खंडन विभाजन केलं वाचून शांत बसणार नाही. त्यांना जितका भोग देऊ तितका तो कमीच पडेल आणि अहिंदू लोकसंख्येचा जर विस्फोट या देशात झाला तर मात्र आज जे आपण स्वातंत्र्य अनुभवतो आहे ते आपल्याला अनुभवता येणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे विचार आपली विचार करण्याची पद्धत ही सावरकरांसारखी सकारात्मक ठेवावी आणि भविष्यात आपण यशस्वी होऊ याची मला निश्चिती आहे. पुढच्या पिढ्या जेव्हा केव्हा पुस्तकं लिहितील त्यावेळेला त्याचं शीर्षक दुर्लक्षित हिंदू हितवादी नको तर यशस्वी हिंदू हितवादी असू द्यावं इतकंच बोलतो. मला याच्याकडे विशेष निमंत्रण देऊन बोलवलं त्या स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे आभार मानतो. महाराष्ट्रभरात 14 शाखा स्थापन झाल्या. अभिनंदन. यापुढे उत्तरोत्तर प्रगती होत जावं, वाढत जावं. सावरकर विचार सगळीकडे तुमच्या माध्यमातून पोहोचला जावं यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विरमतो.